साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. आमदार संजय गायकवाडांनी विधानसभेत मांडलेत मतदारसंघातील विविध प्रश्न. सभागृहात रेल्वे, सोयाबीनचे भाव, औद्योगिकरण, नदीजोड प्रकल्पासह विविध मुद्दे केले उपस्थित. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी आज 17 डिसेंबरला मतदारसंघातील विविध महत्त्वपूर्ण विषय व समस्या सभागृहात मांडून शासनाचे लक्ष वेधले. प्रामुख्याने मतदारसंघामध्ये पूर्णत्वास येत असलेल्या नदीजोड प्रकल्पाची कामे, ग्रामीण भागातील तसेच शहरातील मुलांमध्ये जी शिक्षणाची तफावत आहे ती संपवण्याकरिता ग्रामीण भागामध्ये तसेच शहरी भागातील झोपडपट्टी भागांमध्ये देखील CBSE दर्जाच्या शिक्षणाची व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात यावी. तसेच दक्षिण भारत आणि उत्तर भारत या दोन प्रांतांना जोडणारा मलकापूर ते बऱ्हाणपूर ते चिखली हा लोहमार्ग तयार करण्याची मागणीही आमदार गायकवाड यांनी सभागृहात केली आहे. नदीजोड प्रकल्प जो आज जवळपास 98,000 कोटी रुपयाचा वैनगंगा, नळगंगा आणि पैनगंगा या प्रस्तावाला शासनाने या ठिकाणी मान्यता दिली आणि त्यामुळे भविष्यामध्ये आमचा 111 गावाचा मोताळा तालुका जो गेल्या 50 वर्षापासून अवस्थानग्रस्त आहे, ज्याच्यामध्ये 5,000 महिलांच्या कपाळाचं कुंकू आत्महत्येच्या रूपाने पुसल्या गेलेलं आहे, त्या तालुक्याला आता एक आशेचा किरण जागृत झाला आहे की भविष्यामध्ये हा संपूर्ण तालुका जलमय झाल्यानंतर कुठल्याही महिलेचं कुंकू त्या ठिकाणी आत्महत्येच्या रूपाने पुसल्या जाणार नाही. आणि म्हणून त्यालाच जोडणारा बोदोड उपसा सिंचन प्रकल्प हा देखील 101 गावांना आणि 2.5 लाख शेती पाण्याखाली आणणारा हा प्रकल्प, ज्या माध्यमातून किमान 3,500 कोटी रुपये त्याच्यामध्ये जाऊन शेत 2 जामठी आणि जमुना या 2 स्टोरेज डॅमची निर्मिती करून पाईपलाईनद्वारे शेताच्या शेतीपर्यंत पाईप नेऊन त्याच्यामध्ये शेततळं देऊन सोलरचा पंप देऊन त्याला 12 महिने पाणी देण्याचा योजना ही या ठिकाणी मागच्या सरकारच्या काळात मंजूर झाली आणि खूप चांगलं काम त्या ठिकाणी चालू आहे, ज्याच्यामुळे किमान 2.5 लाख हेक्टर जमीन ही पाण्याखाली येऊन 100 गावांचा शेतीच्या पाण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी संपणार आहे. त्याचबरोबरीने औद्योगिक क्षेत्रामध्ये आमचा जिल्हा हा खूप मागासलेला आहे. उद्योगाची आवश्यकता आहे, तरुणांच्या हाताला काम नाही, पोरं त्या ठिकाणी बेकार आहेत. पुणे, मुंबई, गुजरात या ठिकाणी त्यांना हातातल्या कामासाठी त्या ठिकाणी जावं लागतं आणि म्हणून औद्योगिक वसाहत माझ्याकडे मागच्या काळामध्ये सरकारच्या वतीने काही भागामध्ये 500 एकर जमीन त्या ठिकाणी सरकारने दिली. परंतु एक तालुका बुलढाणा असा आहे की जिथे त्या ठिकाणी अजूनही त्या औद्योगिक वसाहती करता शासनाच्या वतीने MIDC डेव्हलप करणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आणि गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून मुलांच्या, तरुणांच्या हाताला रोजगार हा त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. आणि म्हणून भविष्यामध्ये जर आम्हाला मुंबईला यायचं असेल तर आम्हाला भुसावळला जावं लागते आणि दिल्लीला जायचं असेल तर मलकापूर जावं लागते आणि दिल्लीला जायचं असेल तर भुसावळ जावं लागते. आणि म्हणून दक्षिण भारत आणि उत्तर भारत या 2 प्रांतांना जोडणारा रेल्वे मार्ग जर बऱ्हाणपूर, मलकापूर, चिखलीपर्यंत जर केला तर केवळ 125 किलोमीटरच्या पटरी त्या ठिकाणी जर टाकल्या गेली तर डायरेक्ट आम्हाला बुलढाण्यावरून मुंबई आणि बुलढाणावरून आम्ही दिल्ली त्या ठिकाणी जाऊ शकतो. म्हणजे दोन्ही प्रांताला जोडणारा जो मार्ग त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. आणि पर्यटनाच्या बाबतीत सुद्धा पलडक पर्यटनाखाली जवळपास 25 कोटी रुपयाचा निधी सरकारने दिला, ज्या ठिकाणी 100 इयर बिफोर इंडिया वॉटर पार्क, भूलभुलैया, गार्डन, बोटिंग, त्याचबरोबर पलडक डॅम देखील खाली जवळपास 25 कोटी देऊन त्या ठिकाणी सुद्धा ह्या सुविधा अगदी रोपवे पासून ही सगळी शासनाने त्या ठिकाणी मंजूर केलं, त्याबद्दल मी सरकारचे आभार मानेन. परंतु भविष्यामध्ये सुद्धा या संपूर्ण क्षेत्रामध्ये जी आता काही धरणांची कामं पूर्ण आहेत, काही धरणांचं पाणी दुसऱ्या धरणामध्ये वळती करायचं आहे, काही ठिकाणी स्टोरेज डॅम त्या ठिकाणी करायचे आहेत, काही ठिकाणी उपसा सिंचन योजना त्या ठिकाणी तयार करायच्या आहेत, जेणेकरून हा सगळा प्रांत पाण्याखाली आला तर शेतकरी कधीही त्या ठिकाणी आपल्याला आत्महत्या करताना पाहायला दिसणार नाही. आपण सौरचे पार्क त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू केलेले आहेत, जेणेकरून भविष्यामध्ये कधीच
शेतकऱ्यांना विजेच्या मागणीची किंवा विजेचे जे काही डीपीचे प्रॉब्लेम त्यांचे तयार होतात, सौरच्या माध्यमातून त्याला सकाळी 6 ते संध्याकाळी तास लाईन मिळणार आहे, त्या संदर्भात देखील मी शासनाचे आभार मानेन. परंतु सर्वच्या सर्व डिप्या ज्या 63च्या आहे या 100च्या वाढून अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बदलण्याची देखील आवश्यकता आहे. आणि कापूस आणि सोयाबीन हे शेतकऱ्यांचं प्रमुख पीक विदर्भातलं आहे, त्या संदर्भात सुद्धा शासनाने जास्तीत जास्त भाव या शेतकऱ्यांना देऊन त्याच्या मालाला देऊन त्यांचं कायमचं 18 विश्व दारिद्र्य या ठिकाणी दूर करावं, अशा प्रकारची देखील मागणी या माध्यमातून मी करणार आहे. आणि महाराष्ट्र हा आपल्या सरकारच्या माध्यमातून देवेंद्रजी, एकनाथजी शिंदेसाहेब, अजितदादा आणि सन्मानित सर्व मंत्रीगण यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये हा महाराष्ट्र 100% देशामध्ये प्रगतीपथावर जाईल.